नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी म्हणते की आता मला समजलं पादुका कुठं आहेत. तेव्हा घरातले सगळेजण म्हणू लागतात, म्हणजे काय झालंय नक्की? ईश्वरी म्हणते की हो, मी सांगते कुठे आहेत पादुका. असं म्हणत ईश्वरी आता ज्या टेबलवरती आधी पादुका ठेवलेल्या होत्या त्याच्या जवळ जाऊ लागते. तेव्हा राकेश आणि वल्लरी पाहतच राहतात, कारण राकेशला एकट्याला माहिती आहे की आता तिथं जर ईश्वरी गेली तर ऑब्व्हियसली पादुका तिला मिळणार आहे. पण हे सगळं काय घडतंय हे मात्र सगळेजण पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात की काय झालंय नक्की. तेव्हा ईश्वरी तिथं जाते आणि त्या टेबलच्या जवळ त्या पादुका शोधू लागते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत आहेत. ईश्वरीला म्हणतात, काय झालं? अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, 2 मिनिटं द्या, मी पादुका सर्वांच्या समोर आणते. असं म्हणत ईश्वरी त्या टेबलच्या जवळ गेली. राकेशचा चेहरा पाहण्यासारखा झालाय प्रेक्षकांनो, कारण राकेशचा डाव आता डिस होणार आहे. कारण या पादुका आता ईश्वरीच्या हाती लागणार आहेत हे राकेशला कळले. राकेश म्हणतो, हिला कळलं की काय, चौरंगाखाली पादुका आहेत. ईश्वरी अगदी सावकाश सावकाश त्या टेबलच्या जवळ गेलेले आहे. गुरुजी तिथं आहेत आणि ईश्वरीने त्या चौरंगावरचं कापड बाजूला करत चौरंगाखालून त्या पादुका हातात घेतलेल्या आहेत. ईश्वरीचा जो कॉन्फिडन्स आहे तो पाहून सगळेजण पाहतच राहतात. हे सगळं काय आहे? म्हणजे या सगळ्याचा काय अर्थ आहे? आता काय होणार आहे? हा प्रश्न सर्वांच्या समोर असतो आणि सगळेजण फक्त आणि फक्त ईश्वरीकडेच पाहत असतात. सगळ्यांना वाटत असतं की काय आहे नक्की, ईश्वरी काय करणार आहे. आणि फायनली त्या चौरंगा घालून ईश्वरीने त्या पादुका बाहेर काढलेल्या असतात आणि इथेच राकेशचा डाव डिस होतो. राकेश संपला, कारण राकेशने ज्या पादुका त्याने ज्या गोष्टीसाठी चोरलेल्या होत्या ती गोष्ट आता सक्सेस होणार नसते. म्हणजेच इथे वाट लागलेली असते, ती म्हणजे राकेशची. तेव्हा सगळेजण पाहत असतात, विचारू लागतात की कसं समजलं ईश्वरीला, कुठून कळलं की ह्या पादुका इथं आहेत ते. हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ईश्वरीने त्या पादुका हातात घेतलेल्या आहेत आणि त्याला नमस्कार करते. आणि त्यानंतर ईश्वरी जेव्हा सगळ्यांकडे पाहत आहे तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला विचारतो की मी सिंदूर, पण तुला कसं कळलं? म्हणजे हे सगळं काय आहे? म्हणजे तुला कसं समजलं की ह्या पादुका इथं आहेत ते? तेव्हा मात्र ईश्वरी सांगू लागते की हो, कारण मला गुरुजींनी सांगितलेलं ते वाक्य होतं, तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. हे वाक्य, हे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी त्या गोष्टींचा विचार करत होते, नक्की काय झालंय, गुरुजींना नक्की काय सांगायचं या सगळ्यातून, गुरुजी काय सांगण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून मी गुरुजींच्या त्या शब्दांचा अर्थ लावत होते. म्हणजेच तुझं आहे तुझं पाशी याचाच अर्थ असा झाला की त्या पादुका तिथंच आहेत, जागा चुकली. मग माझ्या लक्षात आलं, कारण टेबलवर कुठेच आपल्याला पादुका दिसत नाही आहेत, याचाच अर्थ हे सगळं जे काय आहे ते इथेच असणार आहे. म्हणून मी शोधायला सुरुवात केली. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण खुश झालेले असतात. सगळेजण पादुकांना हात जोडत आहेत. फायनली दत्तगुरूंच्या पादुका आता समोर आलेल्या असतात. सगळेजण पाहतच राहतात आणि तेव्हा मात्र आता ईश्वरीने जे केलेलं आहे त्यामुळं गुरुजी म्हणत असतात की अगदी बरोबर, कारण दत्तगुरूंनी दिलेला संकेत तो अगदी ओळखला आणि ह्या पादुका सर्वांच्या समोर आणलेल्या आहेत. असं म्हणत इकडे ईश्वरीचं कौतुक केलं जात असतं. आता राकेश सुद्धा हात जोडून उभा असतो. कान कापलेल्या अगदी कुत्र्यासारखी त्याची अवस्था झालेली असते, कारण त्याचा डाव ईश्वरीने उधळून लावलेला असतो आणि राकेशची वाट लावलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी सर्वांकडे पाहत असते. गुरुजी म्हणतात की चला, आता आपल्याला या ज्या पादुका सापडलेल्या आहेत आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजेच आता अभिषेकाला सुरुवात करायची आहे. मग अभिषेक करण्यासाठी आता गुरुजी ईश्वरी आणि अर्णवला बसायला सांगत आहेत. तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही अभिषेकाच्या पूजेला बसत आहेत. ईश्वरीने जे काम केलेलं आहे ते पाहून आजी त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहतच राहतात. फायनली ईश्वरीने पादुका शोधलेल्या असतात आणि त्या पादुका गुरुजी आता ईश्वरी आणि अर्णवला अभिषेक करण्यासाठी तिथे यायला सांगत आहेत. अभिषेकाची तयारी झालेली आहे आणि ईश्वरीने जे करून दाखवलेलं आहे त्यामुळं आजी मात्र जाम खुश झालेली असते. आजीला खूप बरं वाटत असतं. फायनली ईश्वरीने करून दाखवलेलं असतं, त्या पादुका शोधून दाखवलेल्या असतात
आणि खऱ्या अर्थाने आज ही गोष्ट खूप छान अशी घडलेली असते. ईश्वरीमुळे आजीच्या चेहऱ्यावरती तो आनंद असतो, तो दिसत असतो. आजीसुद्धा खुश झालेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र राकेशचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. कारण राकेशने कितीही कारस्थान केलं आणि काहीही केलं तरीही त्याची लायकी ही निघणार असते. कारण आत्तापर्यंत त्याने खूप कांड करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्याची कारस्थानं ही त्याच्या विरोधातच उलटत चाललेली असतात. हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूपच विचित्र अशा पद्धतीने चालू असतं. ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता पूजेसाठी बसलेले आहेत. राकेशचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे. त्याला खूप राग आलेला आहे. त्याला ही गोष्टच पटत नाहीये की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्याचा परिणाम मला का भोगायला लागतोय. तेव्हा मात्र अभिषेकाला सुरुवात झाली. अर्णव आणि ईश्वरी दोघं जोडीने पूजा करत आहेत. तिथेच मागे राकेश बसलेला असतो आणि पूजा फायनली तिथे संपन्न होते. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता पूजा पूर्ण झालेली आहेत. गुरुजींना नमस्कार करत असतात. गुरुजींना खरं तर आजीला सुद्धा काळजी वाटत असते. गुरुजी म्हणत असतात की फायनली हे सगळं खूप छान पद्धतीने झालेलं आहे. इतक्या दिवस झालं. तेव्हा आजी म्हणत असते की मला ना कळत नाही आहे. तेव्हा आजोबा म्हणजे गुरुजी सांगू लागतात की खरंच ईश्वरी या घरात जी आलेली आहे ती खरंच लक्ष्मी बनून या घरात आलेली आहे. या घरात ईश्वरी येण्यामागं खरं तर दैवी संकेतच आहे. तेव्हा आजी म्हणत असते, पण गुरुजी माझ्या मनात एक शंका आहे की आत्ता जे काही घडलेलं आहे त्यामुळं घरावर काही संकट येणार नाही आहे ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, जे काही घडलेलं आहे ते चांगलं घडलेलं आहे. कारण ईश्वरीने स्वतः त्या पादुका शोधून काढलेल्या आहेत आणि त्याचा अभिषेकसुद्धा अगदी व्यवस्थित असा झालेला आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा. दत्तगुरू एवढे मनाने मोठे आहेत की काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण दत्तगुरूंनी केव्हाच सगळ्यांना माफ करून टाकलेलं असतं. आपल्या लेकरांना ते माफ करत असतात असं इकडे गुरुजी सांगत असतात. तेव्हा राकेशला एक वेगळाच आनंद झालेला असतो. तेव्हा गुरुजी म्हणतात की आजींना तुमच्या मनात अजूनही काही शंका आहेत. तेव्हा आजी म्हणते की नाही, काही नाही आहे. आजी मागं फिरून ईश्वरीकडे पाहत असते. तेव्हा मात्र इकडे आजींचं म्हणणं असतं की नाही, अशी कोणती शंका माझ्या मनात नाही आहे. तेव्हा मात्र गुरुजी म्हणत असतात की नाही, मला असं जाणवते तुमच्या मनात काहीतरी शंका आहेत. तेव्हा इकडे आजी म्हणतात की हो, गुरुजी म्हणतात की हो बरोबर आहे. तुमच्या मनात जी शंका आहे ती शंका अशी आहे ज्याचा अर्थ आम्हाला सगळ्यांना लागलेला आहे. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या मनात तुमच्या नातसुनेबद्दल शंका आहे. असं गुरुजींनी म्हणता क्षणी सगळेजण पाहत राहतात. तेव्हा गुरुजी सांगू लागतात की हे बघा, ईश्वरी या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे. तिच्याबद्दल कोणतीही शंका मनात बाळगू नका. कारण तसं काहीही चुकीचं घडणार नाही आहे. तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता, त्याचबरोबर आनंद हे सगळं जे काही येणार आहे ते ईश्वरीमुळे आलेलं आहे. आणि जोपर्यंत ईश्वरी या घरात आहे तोपर्यंत या घराचं कोणतंही नुकसान होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि आजींना सांगितलेलं असतं की तुमच्या मनात जी काही शंका आहे ती तुम्ही काढून टाका. तर आता गुरुजी गेलेले असतात. सगळेजण आता डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत आणि त्याचबरोबर इकडे सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी पाहते, आजी शांतच असतात. आजींच्या डोक्यात काय चालू आहे हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरी अर्णवला विचारते की आजींकडे पहा. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं आजी, सगळं व्यवस्थित झालंय, मग आता कसला विचार करतेस. तेव्हा लगेचच वल्लरी बोलायला सुरुवात करते, कसं आहे माहिती आहे का, या ईश्वरीमुळे ते लाजाबरू तर आपल्या घराण्याची गेलेलीच आहे ना. काही काळासाठी का होईना त्या पादुका गायब तर झाल्या होत्या. या सगळ्याला ही ईश्वरी जबाबदार आहे. तेव्हा आजी म्हणते, वल्लरी बाद झालं, गुरुजींनी स्वतः सांगितले ना, आणि पादुका तर ईश्वरीने शोधून काढलेल्या होत्या, त्यामुळे तिच्यावर कोणतेही आरोप करू नको. आजीने एका शब्दात आता वल्लरीची बोलती बंद केलेली असते. परंतु आकाश म्हणत असतो की पण एक प्रश्न उभा राहतोच, तो म्हणजे या पादुका कोणी गायब केल्या. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो जिजू, आणि सगळ्यांना धक्का बसतो. आकाश म्हणू लागतो, अरे दादा, तू असं जिजूंचं नाव का घेतलंस लगेच. तेव्हा अर्णव म्हणतो की जिजूंना माहीत असेल ना, कारण अशी क्रिमिनलची कामं ते करतात ना. हो, ते क्रिमिनल लॉयर आहेत ना. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे. आता एवढी सगळी बाहेरची माणसं आलेली होती, त्यातलं कोणीतरी केलं असेल. तेव्हा आजी म्हणते की लोकांचं ना कळतच नाही आहे नक्की काय झालेलं आहे ते. कारण काहीही झालं तरीही सोनं बघितलं, पैसा बघितला की लोकांची नियत फिरते.
आणि देवाला सुद्धा लोक सोडत नाही आहेत असं आजी बोलू लागते. तेव्हा मात्र अर्णव राकेशकडे पाहत असतो. इनडायरेक्टली अर्णवने सगळ्यांसमोर आता सांगितलेलं असतं की राकेश हाच क्रिमिनल आहे. आणि मग अर्णव राकेशला म्हणतो की जिजू, तुम्हाला कळतच असेल ना, कसं तुम्ही क्रिमिनल लॉयर आहात ना, त्यामुळं तुमच्या लक्षात येत असेल की त्या क्रिमिनल लोकांचे विचार कसे असतात ते. तुम्ही सांगू शकाल का याबद्दल काही? तेव्हा राकेश म्हणतो की हो, बरोबर आहे. कारण लोकांच्या विचारांबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही आहे. सध्या लोकांचं काय चाललं आहे, लोकं कशा पद्धतीने विचार करत आहेत, असं काहीतरी फालतू बोलतो. आणि तेवढ्यात तो म्हणतो की मला फोन येतोय, मला बाहेर जावं लागेल. असं म्हणत राकेश फोन घेऊन बाहेर जातो. ईश्वरी आणि अर्णवला चांगलंच माहिती असतं की या राकेशचं काय चाललेलं आहे आणि तो हे सगळं कशासाठी करतोय हे सुद्धा यांना चांगलंच माहिती आहे. परंतु अंजलीसाठी फक्त हे शांत राहत आहेत. नाहीतर या राकेशची वाट लावायला अर्णवला वेळ लागला नसता. परंतु इकडे अर्णव फक्त आणि फक्त अंजलीसाठी शांत राहिलेला असतो. कारण सगळ्यांच्या समोर इनडायरेक्टली तर अर्णवने सांगून टाकलेलं आहे. तेव्हा अंजलीला सुद्धा धक्का बसलेला आहे की चिंटू असं अचानक बोलला, नक्की काय आहे याच्यामागे? अंजलीच्या मनात सुद्धा शंका आलेल्या असतात. आजीच्या डोक्यातले विचार वेगळेच सुरू असतात. आजी वेगळाच विचार करत असते. कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडत आहेत त्या थोड्या विचित्र पद्धतीने घडत असतात. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे भरडला जात असते ती म्हणजे ईश्वरी आणि अर्णव. राकेश जो आहे तो वेगवेगळे डाव टाकत असतो आणि प्रत्येक वेळेस ईश्वरी आणि अर्णवला या सगळ्यातून मार्ग काढत कुटुंबालाही वाचवायचं असतं आणि स्वतःचं सुद्धा रक्षण करायचं असतं. त्याचबरोबर आता राकेश बाहेर आलेला असतो आणि त्याच्या फोनवरती दादाचे फोन येतात. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की माझ्या इंदोरी जिलेबीने तर आज माझीच वाट लावलेली आहे आणि हे सगळं सत्य समोर आणलं. पण तिला कसं समजलं असेल? एवढी धूर्त कशी काय निघाली ती? कारण माझ्या बाबतीत कोणीच असा विचार केला नसता, पण ह्या ईश्वरीमुळे हे झालेलं आहे. परत परत दादाचे फोन येत असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो, ह्या दादाची काय मी गर्लफ्रेंड आहे का, सारखे वारंवार मला फोन करतोय? आणि असं म्हणत मी काय उचलत नसतो फोन, असं म्हणत राकेशने फोन बंद केलेला असतो. आणि तेव्हाच अर्णव आणि ईश्वरी त्याच्या भोवताली असतात आणि त्याला माहिती नसतं त्याच्या भोवती राकेशचं रिंगण ओरडत असतात. आणि या राकेशची वाट लावण्यासाठी ते सज्ज झालेले असतात. या राकेशला कळायचं बंद झालेलं असतं, कारण या अर्णवने आणि ईश्वरीने राकेशची वाट लावायचं ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की कसं आहे, आत्तापर्यंत तुम्ही जे काही कारनामे केलेले आहेत, जे काही उद्योग केलेले आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही आता आमच्या दोघांबरोबर तुला लढायचं आहे. आता तर तुझी मजल इथपर्यंत वाढली की तू डायरेक्टली घरातल्या लोकांच्या बाबतीत अशा पद्धतीने गोंधळ घालून ठेवलेला आहे. आता देवाला सुद्धा तू भीत नाही आहे असं म्हणत या सर्व गोष्टी आता अर्णव आणि ईश्वरी त्याला बोलत असतात. खरं तर हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की काय करू शकता तुम्ही, असं राकेश कॉन्फिडेंटली बोलत असतो. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरींनी ठरवलेलं असतं की या माणसाला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत राहायचं नाही. कारण या माणसाने अति केलेलं आहे ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेश म्हणत असतो की तुम्ही काय करणार? तेव्हा अर्णव त्याला सांगू लागतो की आता तू हरत चाललेला आहे, तुझा एंड जवळ आलेला आहे, एवढं लक्षात ठेव. कारण तू एकटा आहे आणि आम्ही दोघे आहोत. काहीही झालं तरीही तुझी वाट लावायला वेळ लागणार नाही. खरं तर राकेशला अर्णव आणि ईश्वरी दोघांनी मिळून रडवलेलं आहे. त्याची अशी वाट लावलेली आहे की त्याला कळायचं बंद झालेलं असतं. आणि ईश्वरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गाठ आमच्याशी आहे. कारण आम्ही दोघं आता एकत्र आहोत आणि तुला उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही. ईश्वरी ज्या पद्धतीने राकेशची बोलत असते, राकेशची वाट लावण्यासाठी ती तयार झालेली असते. खरं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरींनी दोघांनी एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात दिलेला असतो आणि दोघांनीही आता या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करायचं ठरवलेलं असतं. खरं तर या सगळ्यामध्ये आता वाट लागणार असते ती म्हणजे राकेशची. राकेशला धक्का तर बसलेला असतोच, पण आता पुढे काय करायचं, हे पैसे कसे गोळा करायचे, हा मोठा प्रश्न राकेशच्या पुढे उभा राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर राकेश मात्र विचार करत आहे की काहीही झालं तरीही आता या सगळ्यातून मार्ग काढतच आपल्याला पुढं जावं लागणार आहे. एवढंच राकेशच्या डोक्यात सुरू आहे.
त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ईश्वरी गुंता झालेला असतो, तो सोडवत असते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की तुला नाही जमणार. ईश्वरी म्हणते काय, मला जमणार नाही, घ्या मग सोडवा तुम्हीच. तेव्हा अर्णव म्हणतो की हा पण गुंता सोडवेल आणि बाकीचा झालेला गुंताही मी सोडवू शकतो. असं म्हणत अर्णवने आता गुंता सोडवायला सुरुवात केली. नात्याचा गुंता सुद्धा सोडवण्याची तयारी अर्णवने केलेली असते. म्हणजेच काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकत्रच आहेत, ही गोष्ट मात्र इथे आता क्लिअर झालेली असते. त्यानंतर आता राकेश जो आहे तो मुद्दामच अंजलीला म्हणत असतो की आज चिंटूने जे काय केलं ते मला अजिबात आवडलेलं नाही. चिंटूने असं सर्वांच्या समोर जे मला विचारलं, क्रिमिनल वगैरे असं सगळं काही बोलला, ते मला पटलेलं नाही. अंजलीच्या मनात शंका निर्माण करायचं काम हा मूर्ख राकेश करत आहे आणि अंजली आता विचार करायला लागलेली पाहून लगेच म्हणतो की झालं, आता तुमच्या या दोघा बहीण भावंडांमध्ये कशी गैरसमजाची ठिणगी टाकून वादळ पेटवतो ते बघा, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. पण नक्कीच ईश्वरी हा जो काही गोंधळ आहे तो नक्कीच बाजूला करणार आणि या राकेशची वाट लावणार. अर्णव आणि अंजलीमध्ये गैरसमज ईश्वरी कधीच होऊ देणार नाही, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.